गौरी गणपती डेकोरेशन, महालक्ष्मीची आरती, लक्ष्मीची पूजा वगैरे सर्व काही आजच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की बघा। तर गौरीची आरती करण्याकरिता मित्रांनो आपण घरामध्ये महालक्ष्मीला सजवलं गेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण घरामध्ये लहान लेकराची खेळणे ठेवलेली आहेत, फळं ठेवलेली आहेत, धान्य टाकलेलं आहे आणि पूर्णतः मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन देणार आहे। तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की पाहता की तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्ही गौरी गणपतीचे पूजन करू शकता। तर सर्व काही स्टेप बाय स्टेप। तर लहान लेकरांची तुम्ही अशी खेळणी ठेवून वगैरे झुंबर वगैरे अडका आणि पूर्णतः शूटिंग वगैरे अशी सिंपली घ्या मित्रांनो। तुम्ही लाइटिंग वगैरे सोडू शकता तुमच्यापाशी असली तर, आणि लक्ष्मीला साडी वगैरे नेसू शकता। त्यांच्या गळ्यामध्ये तुमच्यापाशी जितक्या प्रकारचे हार आहेत ते टाकून त्यांना डेकोरेट करू शकता। तर साडी नेसून किती भारी वाटत आहे। तर गौरी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। त्यांना दोन गौऱ्यांना दोन अलग अलग साड्या नेसवलेल्या आहेत। कृष्णाची हांडी अडकलेली आहे, इथे पाण्यामध्ये एक बाहुली ठेवलेली आहे मित्रांनो। खूपच मस्त प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे। तर तुम्हाला जर असं डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही घरी करू शकता आणि पाहू शकता। तर मित्रांनो, मी मुलगा असून हे डेकोरेशन केलं आहे, कारण की आम्हाला बहीण नसल्यामुळे आईसोबत मिळून हे डेकोरेशन पूर्णतः दरवर्षी मलाच करावं लागतं। तर 2025चं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटत आहे मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा। पूर्णतः स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे आणि पूर्णतः शूटिंग घेत आहे। तर तुम्हाला ही शूटिंग आवडत आली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, कारण की याला बनण्यासाठी मला खूपच मेहनत लागली आहे। 7-8 तास काम केल्यानंतर असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, अशी आशा करूनच मी शूट केला आहे। जेवढे घरी लहान लेकरांची खेळणे होती ते पूर्णतः मी ठेवले गेले आहेत। गणपती तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे मूर्ती जी आहे हाताने विणल्या गेलेली आहे ही। तर इथं विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती आहे आणि पूर्णतः लहान लहान लेकरांना त्याला ड्रेस घातलेले गेले आहेत। तर हे भावल्या वगैरे ठेवल्या आहेत, त्यांना जेवण्याकरिता पोळी वगैरे ठेवलेली आहे, टमॅटो, सेब, केळ वगैरे सर्व काही। आणि लक्ष्मीला साड्या वगैरे घातल्या आहेत मित्रांनो। साड्या तर मी नेसण्यासाठी मदत केली आहे। तर तुम्हाला कशी वाटत आहे, साडी नेसण्यात आली की नाही मला हे पण कमेंट करून नक्की सांगा। यांच्या गळ्यामध्ये कापसाच्या वस्त्राचे हार घातलेले आहेत, सर्व काही हार, आणि पूर्णतः रूम्स कशी सजवलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। तर ही रूम मला सजवायला आली की नाही हे कमेंट करून मला सांगा, का की मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल मित्रांनो। तर पूर्ण अशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला दाखवत आहे मी माझ्या डेकोरेशनचा। तर पूर्ण तुम्हाला हा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत असंच तुमचं आमच्या व्हिडिओवरती प्रेम बनवून राहू देत जा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मित्रांनो। तोपर्यंत बाय।